आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत आणि हे प्लॅस्टिकचं जर आच्छादन असले, नेटचं जर आच्छादन आपण देऊ शकलो शेतकऱ्यांना, याला खर्च मोठ्या प्रमाणात येतो. तर याच्यातला काही भाग एक सपोर्ट योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार केंद्र सरकार मिळून जर आपण करू शकलो तर या शेतकरी बांधवांचं नुकसान आपण टाळू शकतो. हे सगळं आम्ही मंत्री महोदयांच्या समोर नमूद केलं आणि योजनेमध्ये यांचाही समावेश करावा अशा प्रकारची विनंती कालच्या चर्चेमध्ये त्या ठिकाणी केलेली आहे. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की चालू वर्षाला कांद्याचं मोठ्या प्रमाणात पीक आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि गेल्या महिन्याभराच्याच फक्त कालावधीमध्ये साधारणतः 1,500-2,000 हजार रुपयाच्या पुढे जे काही कांद्याला दर मिळायचे, तर आत्ताच्या घडीला 500-600 रुपयापासून तर मॅक्सिमम 800-900 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना कांद्याचा दर मिळतो आहे. आणि म्हणून कांद्याचं निर्यातीची क्वांटिटी वाढवा आणि त्याच्यासोबतच नाफेडच्या सोबत नाफेडमार्फत दर वर्षाला केंद्र सरकारच्या वतीने हस्तक्षेप योजनेच्या माध्यमातून नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केला जातो आणि त्याच्यामुळे एक मार्केटमध्ये जो काही मोठ्या प्रमाणात कांदा येतो तर त्याचा बॅलन्स, कारण तो खरेदी करून स्टॉक केला जातो, तर त्या माध्यमातून दरामध्ये एक बॅलन्स ठेवण्याचं काम नाफेडच्या या हस्तक्षेप योजनेच्या माध्यमातून संपन्न होत आहे. आणि ही हस्तक्षेप योजनेच्या माध्यमातून कांद्याची खरेदी नाफेडच्या माध्यमातून लवकरात लवकर सुरू करावी अशी विनंती काल आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांनी हे लवकरच आम्ही सुरू करू असं आश्वासन दिलेलं आहे. पाठीमागच्या काळामध्ये डाळिंबावरचं खोडकीड, केळी फळावरचा करपा रोग या संदर्भात पण अनेक लोकप्रतिनिधी आणि शेतकरी बांधवांनी तक्रारी केलेल्या होत्या आणि आपल्याला माहिती आहे की डाळिंब आणि केळी पिकाचं मोठं क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून या दोन्ही रोगांच्या नियंत्रण यांच्यावर आपण कसं करू शकतो, तर या दृष्टिकोनातून काही कार्यक्रम कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून तज्ज्ञांच्या माध्यमातून आम्ही तयार केलेला आहे. तर याला जर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून आपण त्या शेतकऱ्यांना हे फळं वाचवण्याच्या दृष्टिकोनातून जर सपोर्ट करू शकलो तर ही फळं बागा आपल्या वाचू शकतील. हे पण आम्ही मंत्री महोदयांच्या निदर्शनास त्या ठिकाणी आणून दिलं. कालच्या शिष्टमंडळामध्ये माननीय खासदार हेमंतजी पाटील साहेब, माननीय खासदार हेमंतजी गोडसे साहेब, माननीय खासदार राजेंद्रजी गावित साहेब, माननीय खासदार रक्षाताई खडसे, कृषी विभागाचे सचिव एकनाथजी डवले, त्याच्यासोबतच कृषी विभागाचे इतरही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. मी आपल्याला विनंती करतो की आपल्याला माहिती आहे की खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खते आणि पीक विमा हा एक महत्त्वाचा संवेदनशील विषय असतो आणि म्हणून मुद्दामहून तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्यापर्यंत ही सगळी माहिती गेली पाहिजे यासाठी आपल्याला सगळ्यांना विनंती केलेली होती. दोन गोष्टी आहेत. खताची मागणी किती लागली आपल्या राज्याला? आता जो हंगाम आपला संपला तर खत किती लागलं? साधारणतः मागच्या वर्षाला पण किती क्वांटिटी मिळाली? 42 लाख मेट्रिक टन खतं आपल्याला मिळाली. क्षेत्र किती होतं गेल्या वर्षी? जवळपास एवढंच असतंय. हा, मागच्या वर्षाला थोडं 1-2-5 लाख वाढलंय. नाही, जिथून जिथून तक्रारी प्राप्त होतात तर त्या ठिकाणी कारवाई केली जाते. आता या क्षणाला मी ती आकडेवारी आणलेली नाही, परंतु जिथून तक्रारी आल्या तिथे ते दुकानाचं लायसन्स सस्पेंड करणं, रद्द करणं, काही ठिकाणी फौजदारी गुन्हे पण आपण दाखल केलेले आहेत.
तुम्ही स्वतः नाही, याला जोडून हा प्रश्न आहे की तुम्ही गेल्या वर्षी अनेक ठिकाणी म्हणजे मंत्रिपदाच्या काळात क्वालिटी कंट्रोल ऑफिसर म्हणजे याचा अर्थ तुमचे काम करत नाही असं होतं की प्रत्येक ठिकाणी बियाणं खतांचा जो काय काळा बाजार तुम्ही वेषांतर करून अनेक ठिकाणी गेलेले चेहरे बघितले. नाही वेषांतर वगैरे नव्हतं केलेलं. क्वालिटी कंट्रोल वाल्यांचं तुमच्या काय झालंय की त्या दिवशी मी बीडला जात होतो. बीडला जात असताना संभाजीनगर औरंगाबादवरनं जात असताना माननीय आदित्य ठाकरे साहेबांचं एका विषयावर VC वरनं संवाद साधायचा होता. तर मी संभाजीनगरला थांबलो. तर तिथल्या शिवसेनेचे काही सरपंच आणि पदाधिकारी आले आणि त्यांनी मला सांगितलं की संभाजीनगर औरंगाबादमध्ये खतांचं शॉर्टेज आहे आणि त्यांनी सांगितलं की खतं असताना पण दिलं जात नाही किंवा लिंकिंग करून ते दिलं जाते. तर वेषांतर वगैरे नाही. आपल्याला माहिती आहे की करोना होता. तर मास्क म्हणजे ते उपरनं डोक्याला बांधून मी त्या दुकानात गेलो होतो. पण नितीन गडकरींना तुम्ही भेटला आणि त्यांची संकल्पना होती की प्रत्येक ठिकाणी शेतमाल जो काय आहे त्यासाठी ड्रायपोर्टची त्यांची कल्पना होती. तर त्या विषयावर काय बोलणं झालं? काल माननीय गडकरी साहेब पण बिझी होते, परंतु ते आपल्या महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांनी प्रामुख्याने आम्ही त्यांच्या माध्यमातून पीक विम्याच्या संदर्भामध्ये पण आणि खतांच्या संदर्भामध्ये पण संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांना विनंती सूचना करा असं त्यांना बोललो आणि त्यांनी आमच्या समक्ष फोन लावून तशी विनंती केली. पीक विमा संदर्भात जे भरमसाठ पैसे देतो कंपन्यांना ते पर्याय कसा आहे की ते मला आलंय का खात्यामध्ये? हा जो पर्याय आहे 80-110 याच्यामध्ये विमा कंपनीच्या नफ्याला फक्त 10% मर्यादा असणार आहे आणि म्हणून कंपन्यांना जो भरमसाठ नफा होतो तो आपण या माध्यमातून टाळू शकतो. बाकीची रक्कम सरकारकडे जमा होईल आणि पर्यायाने जर परिस्थिती चांगली असली, रक्कम जर सेव्हिंग झाली तर पर्यायाने तीच रक्कम आपल्याला कृषी विभाग किंवा शेतकरी बांधवांवर खर्च करायला होईल. केंद्र कुठली मॉडेल घेते? 3 मॉडेल चर्चा म्हटला तर एमपीचं मॉडेल स्वीकारणार की बीडचं मॉडेल स्वीकारणार? केंद्राचं कुठलं मॉडेल स्वीकारणार? एमपीचं मॉडेल बीड मॉडेलच्या जवळपास सारखंच आहे. त्यांनी असं सांगितलं की याचं पर्सेंटेज काही कमी अधिक करता येईल का, किंबहुना आणखी काही वेगळ्या योजना आणता येतील का, असं ते चर्चा करीत असताना बोलले. कोकणामधून सुद्धा इतके शेती केली जाते म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येतात त्याच्यामध्ये कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात वानर आणि वन्यजीवांपासून मोठी शेतीला हानी होते. बरेच शेतकऱ्यांनी जवळजवळ शेती करणं सोडून दिलं. त्या संदर्भात काही तक्रारी आल्यात का आणि काही धोरण? नाही, कोकणमध्येच हा भाग नाही. आपण जर विदर्भ मराठवाड्याच्याही अनेक भागामध्ये जर गेले तर जंगलातले जे काही पशु पक्षी असतील तर ते शेतकरी बांधवांचं नुकसान करतात. अशा मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. त्या संदर्भामध्ये कुंपण झालं पाहिजे अशी सूचना शेतकरी बांधवांच्याकडनं असते, परंतु आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी कुंपण देणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि म्हणून त्यातल्या त्यात आपण या वन्य प्राण्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जर काही बाबी उपलब्ध करून दिल्या आणि तेच बाहेर येणार नाही, किंबहुना काही काटेरी कुंपण शेताला चर खोदून, आपल्याला माहिती की जुन्या काळी काही कॅक्टसचे जे काही प्रकार असायचे त्या माध्यमातून पण आपण कुंपण करायचो, तर असं कुंपण आपण त्या ठिकाणी करू शकतो. पीक विमा आणि खत हा तो जसा भाग आहे तसं खरीप हंगामाचं कर्ज दरवर्षी अडचणीचा विषय ठरतोय. हो, 2 वर्षी नवीन सरकार आल्यापासून राष्ट्रीयकृत बँकांनी हात आकडता घेतलाय तुम्हाला पीक कर्ज देण्याबाबत. तो विषय काही तुम्ही हे केला? कारण दरवर्षी नाही, असं म्हणता येणार नाही. दरवर्षाची जर आपण आकडेवारी बघितली तसा हा सहकार विभागाचा विषय आहे, परंतु ज्या ज्या बँकेंना जे काही टार्गेट दिलं जात आहे आणि आपल्याला माहिती आहे की महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जे काही शेतकरी बांधवांना
31 लाख शेतकरी बांधवांचे 21,000 कोटी रुपये जे काही त्यांच्या खात्यावर वर्ग केले गेले. माझी माहिती आहे की किमान 75% पुढे रक्कम शेतकरी बांधवांना रिफायनान्स त्या ठिकाणी करण्यात आले. जो वाटा होता तो कमी झालेला आहे. राष्ट्रीयकृत बँका कमी देत आहेत. नाही, उलट काही जिल्हा बँक्स काही ठिकाणी अडचणीत आहेत, तर त्या ठिकाणी ती जबाबदारी मग राष्ट्रीयकृत बँकेवर टाकली जाते. भरपाई संदर्भात मेन मुद्दा आहे तो पंचनाम्याचा. तर मध्यंतरी असं झालं की प्रायव्हेट आणि राज्याच्या असं पर्जन्यमापक बसवणार आहे, यंत्र बसवणार ग्रामांच्या. या संदर्भात नेमकी नुकसानीसाठी कोणता क्रायटेरिया काय ठेवणार आहे, त्या संदर्भात पीक विमा कंपन्या ज्या आहेत कशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला माहिती आहे की पीक विम्याचे केंद्र शासनाच्या वतीने जे काही निकष ठरवले जातात त्याच्यामध्ये आता फळपीक विमा जर घेतला तर त्याच्यामध्ये त्याचे ट्रिगर आहेत. किती वारा होता, किती टेम्परेचर होतं, किती पावसाची नोंद झाली, या सर्व गोष्टींची नोंद केली जाते. आत्ताच्या घडीला महसूल मंडळ काही ठिकाणी एक 4-5 गावांचं एक मंडळ आहे, काही ठिकाणी कदाचित लहान गावं असतील तर 10 गावांचं पण एक महसूल मंडळ आहे. महसूल मंडळाला एक अशा प्रकारचं ते स्टेशन ऑलरेडी बसलेले आहेत. एखादं जर ते स्टेशन नादुरुस्त असेल तर त्याच्या आजूबाजूचे स्टेशनचा जो रिपोर्ट असतो तो रिपोर्ट त्या ठिकाणी ग्राह्य धरला जातो. आणि म्हणून याच अधिवेशनच्या काळामध्ये किमान 3 पटीने ही स्टेशन्स वाढवता येतील का अशी घोषणा केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की पावसाचं तर आता असं होऊन बसलंय की ह्या शेतात पाऊस पडतो आणि बाजूच्या शेतात कधी पाऊस पडत नाही, बरोबर. तर हे तर मंडळ म्हटलं की एक 7-8 गावांचं एक मंडळ होत आहे. आणि म्हणून जास्त डिटेलमध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातनं या स्टेशनची संख्या वाढवली जाणार आहे. मला वाटतं की त्याची प्रक्रिया आता सुरू होईल आणि लवकरात लवकर ते स्टेशन्स बसतील असं आपण बघूया. मंत्री महोदय, तुम्ही नाशिकचे असल्यामुळे तुमचा द्राक्ष आणि कांद्यावर जास्त जोर दिसतो. बाकीच्या जे काय आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जसा आंबा आहे, आता त्या दिवशीच पाऊस पडला, कोकणाचा विषय घेतला, अवकाळी पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर हे जे काही विषय आहेत बाकीच्या पण पूर्ण महसूल जिल्ह्यामध्ये, तर त्याच्यावरही कृषी मंत्री म्हणून तुमचा फोकस. मी सुरुवात केली कापूस आणि सोयाबीनच्या पासून, की जे महाराष्ट्रव्यापी जर आपण विचार केला तर साधारणतः 60% पुढे हे पीक आहे क्षेत्र, बरोबर. तर सुरुवात आपण त्याच्यापासून केली. मग जिथे जिथे अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारं झालं आणि त्याच्यामुळे जर नुकसान झालं तर शासनाच्या स्टँडिंग ऑर्डर्स आहेत त्याचे ताबडतोबीने पंचनामे करावेत. मग त्याच्यामध्ये आंबा असेल, सर्व फळबागा असतील, सर्व पिकं असतील. नाही, पण दुर्दैव तर तेच आहे ना, शासनाच्या स्टँडिंग ऑर्डर्स या प्रत्येक विभागाला प्रत्येक त्याच्यासाठी दिलेले असतात, पण नेमके त्या ठिकाणी पंचनामे होत नाहीत. खास करून तुम्हाला मी सांगतो, रत्नागिरी सिंधुदुर्ग हे आंबा उत्पादक शेतकरी तिथे मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादक आहे, नारळ सुपारी उत्पादक आहे, पण तिथे ज्यावेळेस पंचनामा करायची वेळ येते ना त्यावेळेस ते पंचनामे होत नाही. हेच खरं दुर्दैव आहे. असं कुठे जर झालं असेल, नुकसान झाल्यानंतर पण पंचनामे झाले नाहीत, तुम्ही जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या निदर्शनास आणून दिलं तर ताबडतोब चौकशी करायला सांगेल. शिवसेनेच्या अनेक नेत्यांवरती ईडीची कारवाई सुरू आहे. आज मी आपल्याला शेतकरी बांधवांचे चांगले विषय आपल्या माध्यमातून नाही, असा काही विषय नाही. संजय राऊत साहेब शिवसेनेचे नेते आहेत.
माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि संपूर्ण शिवसेना हा एक कुटुंब परिवार आहे. आम्ही सर्वजण एकत्रित आणि सोबत आहोत. संजय राऊतांवर अन्याय झाला अशा पद्धतीचं शरद पवारांनी मोदींना सांगितलंय. आता पवार साहेबांनी मोदी साहेबांना काय सांगितलं ते काल तुम्हाला नाही सांगितलं. नाही, काल मी संजय राऊत साहेबांची पण भेट घेतली. काल आणि आज महाराष्ट्राचे पहिल्यांदा जे काही आमदार महोदय निवडून आलेले असतात त्यांना 2 दिवसाचं प्रशिक्षण पण आहे. ते दिल्लीमध्ये पण आहेत. त्यांनाही संजय राऊत साहेबांच्या तिकडे आमंत्रित करण्यात आलेलं होतं. आम्ही सगळे पण तिकडे गेलो होतो. तिथून माननीय शरद पवार साहेबांकडे पण स्नेहभोजन आयोजित करण्यात आलेलं होतं. तिथं पण आम्ही सगळे गेलो होतो. सर, जवळपास अर्धा डझन सेनेच्या नेत्यांवर आतापर्यंत कारवाई झालेली आहे. असं असताना आता सेना किमान केंद्रीय यंत्रणा असेल किंवा भाजप यांच्या विरोधातही म्हणजे मोर्चे बांधणीचा काही विचार करते की नाही? आपल्याला माहिती आहे की शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब जे आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री महोदय म्हणून कामकाज करता आहेत. त्यांचे आदेशाचं पालन करणं हे प्रत्येक शिवसैनिकाचं काम आणि जबाबदारी आहे. त्यांच्याकडे मागणी केली का अशी की असं केलं पाहिजे की विरोधात एक भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी केली आहे का नेत्यांनी, आमदारांनी? आता प्रत्येक जण त्याच्या भावना व्यक्त करू शकतो. लेकिन संजय राउत पर जिस तरीके से कार्रवाई हुई है, क्या लगता है आपको कि लगातार एक करके सारे लोगों को टारगेट कर रही है और मंत्री या फिर सरकार इस मामले में खामोश है? अपना भारतवर्ष कायदा कानून और घटने पे चलता है. अभी आप राउत साहब के बारे में जो भी बता रहे हैं, मैं समझता हूँ राउत साहब उसका जवाब देंगे. लेकिन सरकार के कई सारे मंत्रियों को भी इस तरीके से टारगेट किया. आपके ही 2 मंत्री आप लीड में हैं, लगातार बीजेपी के नेता के तीसरे चौथे मंत्री का नाम लेते हैं. शेवटी कायद्याच्या चौकटीत आपण त्याचं उत्तर देतो आणि उद्याच्याला ते सिद्ध होईल की हे चुकीचं जे काही कारवाई झाली ती चुकीची झाली होती. मंत्री महोदय, मी पुन्हा एकदा हे राजकीय प्रश्न सोडून हां. पुन्हा एकदा तुमच्या त्या कृषी खात्यावर देतो. हो. खरीपाचं जे काय अनुदान असतं ते यावर्षी तरी वेळ मिळेल याची सोय झाली आहे का? कसलं? खरीपाचं हा, पीक कर्ज. हे महत्वाचं आहे. हा, ही वस्तुस्थिती आहे की पीक कर्ज शेतकरी बांधवांना वेळेवर मिळालं पाहिजे. तुम्ही म्हणता ते अतिशय रास्त आहे आणि पीक कर्ज एवढ्यासाठीच आपण घेतो की त्या शेतकरी बांधवांना बियाणं घेण्याच्यासाठी, शेताच्या मशागत करण्याच्यासाठी, मजुरीच्यासाठी तो पैसा कामात येतो. तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे की बऱ्याचदा हे 2-2, 3-3 महिने पण उशीर त्या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून माननीय सहकार मंत्री महोदय आणि आम्ही या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे आणि शक्यतो मे महिन्याच्या पासूनच पीक कर्ज शेतकरी बांधवांना वितरित झालं पाहिजे. जून मॅक्सिमम जुलै महिन्यापर्यंत हे पीक कर्ज मिळालं पाहिजे अशी व्यवस्था ते करणार आहे. सर, राज्याची वेगळी पीक विमा योजना असावी यासाठी प्रयत्न करताय का तुम्ही? ताई, पीक विमा हा अतिशय संवेदनशील विषय आहे. याच्यामध्ये खूप वेगवेगळे विचार आहेत. तुम्ही म्हणता हा पण एक त्याच्यामध्ये विषय आहे. परंतु शेवटी ह्याचा जर आपण जास्ती खोलामध्ये जर विषय घेऊन गेलो तर 100 शेतकरी बांधवांनी जर पीक विम्यामध्ये सहभाग घेतला असेल तर आकडेवारी, आतापर्यंतची आकडेवारी असं बोलते की 42 शेतकरी बांधवांना त्यांचं नुकसान भरपाई मिळालेली आहे. 42, 100 पैकी 42. हा, म्हणजे 58% शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई मिळालेली नाही. कदाचित त्यांचं नुकसान नसेल झालं, कदाचित नुकसान झालं असेल पण मिळाली नसेल, असं पण असू शकतं. साहेब, ही जी योजना आहे
फळबाग नाही पूर्ण होऊ नये फक्त बोला ना की राज्याचे पीक म्हणजे स्वतःची योजना पर्याय नाही, मी तेच सांगितलं की हा अतिशय संवेदनशील विषय आहे. याच्यावर एक उपसमिती पण नेमण्यात आलेली आहे. त्याच्यामधनं वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा पण होते. परंतु याचे देश पातळीवर जर आपण विचार केला तर जे काही केंद्र शासनाने नियम घालून दिलेले त्याच्यातनं आपल्याला मार्गक्रमण करावं लागतंय. बोगस बी बियाणं जे वाटप होत आहे त्याच्यावर आळा घालण्यासाठी सरकार काही आगामी काळात पावलं उचलणार आहे? आताच्या घडीला या संदर्भातले जे काही नियम कायदे आहेत केंद्र शासन, तुम्ही म्हणाल की केंद्र शासन असं बोलतंय, तो भाग नाही. परंतु देश पातळीवरनं या संदर्भातले नियम कायदे केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली आपण करतो. जर एखाद्या शेतकरी बांधवाला बियाणं बोगस दिलं गेलं तर ते शेतकरी बांधव त्या ठिकाणी तालुका कृषी कार्यालयाकडे तक्रार करू शकतात. संबंधित कंपनीला त्या ठिकाणी बोलवलं जातंय. शेतकरी बांधवांचं जर समाधान झालं तर ठीक आहे, नाही तर त्या संदर्भातला गुन्हा दाखल केला जातो. ही जी नेट योजना आहे, फळबाग नेट योजना आहे, त्याच्यामध्ये आंबा फळाचा समावेश आहे का? आणि 2019-20 मध्ये जे नुकसान झाले आंबा बागायतदारांची त्याची देणी अजून दिलेली नाहीये, अजूनही आंदोलन चालू आहे. ते किती देणी देणार? फळपीक विमा आंबा फळबाग नाही, कसं आहे, दोन जर अवकाळी पाऊस, गारपीट याच्यामुळे जर नुकसान झालंय तर शासन पण त्याचं मदत देते. पूर्ण नुकसान भरपाई असं आपण बोलू शकत नाही, तर ती मदत दिली जाते. आणि फळपीक विमा योजनेमध्ये जर शेतकरी बांधवांनी सहभाग घेतला असेल तर त्या माध्यमातून नुकसान भरपाई देणं त्या कंपनीला बंधनकारक आहे. तुम्ही एक विमा कंपन्यांविरुद्ध शिवसेनेने मोठ्या प्रमाणात हल्ला केला होता मागे, तर ते समाधान झालं का? आता विमा कंपन्यांचं झालं का तुमचं झालं? मी आपल्याला तीच माहिती दिली. 2020-21 मध्ये विमा कंपन्यांनी करोना असताना शेतकरी बांधव जे कळवू शकले नाहीत तर त्या काळातलं शेतकरी बांधवांचं नुकसान भरपाई न देण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणूनच राज्य सरकारने त्याचा दुसरा जो हप्ता आहे 2 इन्स्टॉलमेंटमधनं विमा कंपन्यांना पैसे दिले जातात. राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे पैसे जातात. केंद्र सरकार आणि राज्याचे पैसे AIC थ्रू त्या कंपनीला दिले जातात. 2020-21 ते झालेलं नुकसान कंपन्यांनी मान्य केलेलं नसल्यामुळे दुसरं इन्स्टॉलमेंट महाराष्ट्र सरकारने राखून ठेवलेलं आहे. हा पहिला भाग. दुसरा भाग किती अमाऊंट आहे? राज्य आणि केंद्र मिळून 2200 कोटी रुपये. हा पहिला भाग. आणि दुसरा भाग चालू वर्षाला माझ्यासारख्याही कार्यकर्त्यासाठी हा पीक विमा नवीन विषय होता. वर्षभरामध्ये मागच्या 1.5 वर्षापासून मलाही अभ्यास करायला मिळाला. मला आपल्याला सांगायला आनंद होईल की त्याचे जे फॉर्म्स असतात ते फॉर्म पण आपण मराठीतनं केले चालू वर्षाला. शेतकरी बांधवांना त्याच्यातल्या काही अटी शर्ती असतात त्या मोठ्या प्रमाणात त्या माध्यमातून समजल्या. मी आता जसं बोललो की 80-82 लाख शेतकरी बांधवांनी खरीप हंगामामध्ये जो काही सहभाग नोंदवला होता त्याच्या अगेन्स्ट याचे 4 टप्प्यामध्ये नुकसान भरपाई दिली जाते विम्याच्या माध्यमातून. समजा पाऊसच पडला नाही, त्याच्यामुळे पेरणीच झाली नाही तर नुकसान भरपाई द्यावी लागते. पेरणी केली, पाऊस आला आणि ते उगवलंच नाही, नुकसान भरपाई द्यावी लागते. पीक शेतामध्येच असताना नुकसान झालंय, कापून ठेवलंय, नुकसान झालंय, त्याच्याने पण नुकसान भरपाई द्यावी लागते. आणि अंतिम जी नुकसान भरपाई असते क्रॉप कटिंग, पीक कापणी प्रयोग, तेवढ्या भागातलं कापणी केल्याच्या नंतर किती उत्पादन आलंय आणि ते उत्पादन मागच्या 7 वर्षाच्या मॅक्सिमम 5 जे काही सरासरी घेतली जाते त्याच्यापेक्षा जर कमी आलं तर ती नुकसान भरपाई त्या ठिकाणी पीक विमा कंपन्यांना देणं भाग आहे. आणि म्हणून मला आपल्याला आतमध्ये आवाज बंद करा.
मला आपल्याला सगळ्यांना चालू वर्षापुरतं जर बोलायचं झालं तर सांगायला आनंद होईल की पहिला जो इन्स्टॉलमेंट शेतकरी, राज्य आणि केंद्र हे जे काही इन्स्टॉलमेंट कंपन्यांना दिलं गेलं पहिलं, तर त्याच्यामध्ये साधारणतः 2300 कोटीच्या आसपास कंपन्यांना दिले. आत्तापर्यंत नुकसान भरपाईचं जर आपण आकडेवारी घेतली, पहिलं नुकसान इंटिमेशन जे आपण कळवतो झालेल्याचं, तर त्याच्यातनं 25% नुकसान भरपाई देणं कंपन्यांना बंधनकारक आहे. तर या नियमाच्या खाली साधारणतः 45 लाख शेतकरी बांधवांनी इंटिमेशन दिले चालू वर्षाला. हा एक विक्रम आहे. आणि या 45 लाख शेतकरी बांधवांनी जे इंटिमेशन दिलं की पाऊस झाल्यामुळे आमचं नुकसान झालंय, त्याच्यामुळे जे काही 25% नुकसान भरपाई कंपन्यांना द्यावी लागते, त्याच्या अगेन्स्ट माझ्या माहितीनुसार 2700-2800 कोटी रुपये आतापर्यंत शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईपोटी मिळालेले आहेत. आणि अंतिम जी नुकसान भरपाई असते तो क्रॉप कटिंग प्रयोग केल्याच्या नंतर ती अंतिम होते. साहेब, कंपनी याचा अर्थ आपण जे राज्य सरकार या पीक विमा योजनेत बाहेर पडायचं धोरण ठेवलं राज्य सरकारचं, ते स्थगित केले का आणि नवीन कंपनी होणार नाही असं नाही, पहिले तर आमचा फोकस आहे की या पीक विमा योजनेचं जे काही 80-110 मॉडेल आहे याला केंद्र सरकारने मान्यता द्यावी, नाहीतर इतर आणखी 1-2 पर्यायांवर राज्य सरकार पण विचार करतो आहे. दिल्ली नाही तर प्रश्न असा आहे की जे कॅल्क्युलेशन केलं जातं मागच्या सेवा पीक विम्याचं नुकसान भरपाई देताना 5-6 वर्षाचं मागचं कॅल्क्युलेशन शेतकऱ्याला नुकसान आपल्याची रक्कम मिळत नाही. तर त्या कॅल्क्युलेशन मध्ये गडबड आहेत अशा अनेक प्रशासकीय अधिकारी बोलतात, शेतकरी सांगतात. त्याच्यामध्ये काही चेंजेस करणं हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न एक असा की मागे मराठवाड्यावर म्हणजे परभणी आणि हिंगोली परिसरामध्ये रिलायन्स विमा कंपनीने अनेक शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेतले, पण ते नाल्या काही शेतामध्ये फेकून दिले. तर त्याच्यावर एफआयआर करण्याची मागणी शेतकऱ्यांची, त्यानुसार काही पुढे कारवाई झाली नाही. मला वाटतं की हा 2 वर्षापूर्वीचा विषय आहे की काही ठिकाणी ते फॉर्म त्या ठिकाणी मिळून आलेले होते. या क्षणाला माझ्याकडे एक्झॅक्टली त्या संदर्भातली माहिती नाही, मी माहिती घेऊन आपल्याला सांगेल. परंतु तुम्ही जसे म्हणता पीक विमा योजना याच्यामध्ये हा उत्पादकता हा जो काही निकष आहे हा साधारणतः त्या तालुक्यामध्ये मॅक्सिमम उत्पन्न किती आलेलं आहे त्याच पिकाचं घडीभर धरा, तर त्याच्याशी कंपॅरिझन केलं पाहिजे. आम्ही जुन्या पाठीमागच्या काळामधले 7 वर्षांचे काढतो, त्याच्यातले मॅक्सिमम 5 धरतो, परंतु आपल्याला माहिती आहे की एकीकडे आम्ही नुकसान भरपाई देण्याच्या याच्यामुळे उत्पादकता कमी आहे असं पण आपणच बोलतो, आणि उत्पादकता वाढली पाहिजे असं पण आपणच बोलतो. त्याच्यामुळे ती थोडीशी गल्लत होते. तर मला आमची जी काही उपसमिती आहे तर त्याच्यामध्ये साधारणपणे त्या तालुक्याचं मॅक्सिमम जे उत्पादन आलेलं असेल, कारण प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. पश्चिम महाराष्ट्राचं विदर्भ मराठवाड्याशी कंपॅरिझन होऊ शकणार नाही, आणि म्हणून त्या भागाचं जे काही आलेलं असेल त्याच्यापेक्षा जर कमी आलं तर नुकसान भरपाई त्याला मिळाली पाहिजे. त्यातल्या त्यात आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर आणखी कसा वाढवता येईल याचा पण आपण विचार त्याच्यामध्ये केला पाहिजे. आपण जसं म्हणाला आता उत्पादकता हा या विषयाला धरून आजपर्यंत राज्यामध्ये केवळ आणि केवळ फक्त द्राक्ष आणि ज्वारी किंवा बाजरी यांनाच फक्त उत्पादकता म्हणून एक बघण्यात आलं. पण विशेषतः कोकणामध्ये आंबा असो किंवा कोकम असो, काजू असो, फणस असो, ही जी काही फळं आहेत यांच्यापासून काही त्यांना उपसमितीवर घ्या तुम्ही आणि सजेशन काय ते आपण नुसतं कोकणवर आम्ही दुर्लक्ष करतो असं आपण हे करू नका. कोकणवर आमचं विशेष लक्ष आहे. आपण बघितलं असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फळबाग लागवड
ही जे काही विक्रमी फळबाग लागवड झाली MREGच्या माध्यमातून, साधारणतः 40 लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली. त्याच्यामध्ये आपलं कोकण पण मोठ्या प्रमाणात आहे. येणाऱ्या काळामध्ये कोकणवर विशेष लक्ष देऊन त्याच्यामध्ये ॲव्होकॅडो सारखे नवीन फळं, त्याच्यासोबतच आणखी 7-8 प्रकारचे नवीन वाण आपल्या दापोली कृषी विद्यापीठामध्ये जर आपण आलात तर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की त्यांच्यावर संशोधन त्या ठिकाणी चालू आहे. शेतकरी बांधवांना यापूर्वी जसं 1 लाखापर्यंतचं डॉक्टर पंजाबराव देशमुख पीक कर्ज 0% व्याजदराने मिळायचं, त्याची मर्यादा आता मागच्या वर्षाच्या पासून 3 लाखावर नेण्यात आलेली आहे. याचा अर्थ असा आहे की 3 लाखापर्यंतचं जरी पीक कर्ज शेतकरी बांधवांनी घेतलं विहित मुदतीत, म्हणजे 11 महिन्यामध्ये जर त्याची परतफेड केली तर त्याला 0% व्याजदर लागणार आहे. तुम्ही आंबा उत्पादकांना एक अवकाळी नुकसान झालं आहे ती घोषणा कोकणातल्या आंब्याच्या नावाने कर्नाटकचा आंबा विकला जायचा. आता तुम्हाला मी माहिती देतो. तर या संदर्भामध्ये नवी मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये मी माननीय सहकार मंत्री महोदयांना विनंती केली आणि मला सांगायला आनंद होतो की 2 दिवसात त्यांनी कारवाई केली. तिथे तर तुम्हाला कदाचित माहिती नसेल, परंतु आपल्या कोकणच्या वर्तमानपत्रातनं म्हणजे ते आंबा पॅकिंग करण्याच्यासाठी जे काही मटेरियल लागतंय, तर कोकणच्या वर्तमानपत्र कर्नाटकमध्ये रद्दी नेली जायची आणि तो आंबा त्याच्यात पॅकिंग करून ते इकडं नवी मुंबईला घेऊन यायचे. तर ह्या सर्व गोष्टी आम्ही त्या शेतकरी बांधवांनी निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले. कर्नाटकचा आंबा तुम्ही कर्नाटकच्या आंब्याच्या नावाने विका, कोकणच्या हापूसच्या आंब्याच्या नावाने तो विकता येणार नाही, असं स्पष्ट आदेश त्या ठिकाणी दिले. 2 गुन्हे दाखल केले आणि तेव्हापासून तो प्रकार थांबलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय पण या संदर्भामध्ये मला वाटतं की उद्याच कदाचित संपूर्ण महाराष्ट्राचं खरीप हंगामाचं काय नियोजन आहे याचं प्रायमरी चर्चा करणार आहेत. मी स्वतः येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभाग वाईज, पाठीमागच्या काळात आपल्याला प्रत्येक विभागाचं शक्य झालं नव्हतं, तरी पण बऱ्याच ठिकाणी जाऊन आपण आढावा बैठकी घेतल्या होत्या. कृषी मंत्री या नात्याने प्रत्येक विभागाचं आढावा बैठक संपन्न करणार आहे. तर त्याला एक दोन प्रश्न आहे की द्राक्षाच्या वाईनला राज्य सरकार उत्तेजन देत आहे, मग कोकणातल्या काजूच्या फेनीला उत्तेजन देणार का? कोकणमध्ये काजू हा महत्त्वाचं आपलं फळ आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्याची जी काही बोंडं असतात त्या बोंडांचं काय बाय प्रॉडक्ट्स करता येतील या संदर्भामध्ये पण आपलं विद्यापीठ काम करतं आहे. आणि निश्चितपणे व्हॅल्यू ॲडिशन आपल्याला जे काही करता येईल त्याला सपोर्ट केला जाईल. मी आपलं सगळ्यांचा आभार मानतो.